नाशिकच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाचा निर्णय। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा फेर मतमोजणी होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आली आहे। बडगुजर यांनी केलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती। बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे। बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सूचनापत्र दिलं आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे या विजयी झाल्या आहेत। हिरे यांना 1,41,725 मते पडली, तर सुधाकर बडगुजर यांना 73,651 मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत। तर मनसेचे दिनकर पाटील यांना 46,849 मते मिळाली आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।